अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. आजच्या या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त पावायन वामन भाऊ व हरिभक्त पावायन भगवान बाबा यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी हा 75वा अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. तर हा अमृत महोत्सवी कार्यक्रम जो आहे, त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी वेद संपन्न, सुसंपन्न, ज्ञान संपन्न, वैराग्यमूर्ती या ठिकाणी हरिभक्त पावायन स्वामी नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपले उत्तम सदाशिव नागरे मामा, सौ हौसाबाई उत्तम नागरे यांनी या 75 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यांच्या ह्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने सर्व गुणी नातलग, सर्व ग्रामस्थ, गावकरी, तसेच आप्तेष्ट, सर्व नातेवाईक या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या कार्यक्रमासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आमचे मित्र कादरभाई पठाण हे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करत आहेत. तसेच मातोश्री हौसाबाई नागरे यांचासुद्धा त्याने सन्मान केलेला आहे. साडी वगैरे देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि त्यांचे थोर आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रेमाने बहुसंख्येने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत. तसेच या ठिकाणी ते दर्शन घेऊन आशीर्वाद घेत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपले गावचे प्रमुख सरपंच श्री ज्ञानदेव घोडेराव व सौभाग्यवती ज्योत्स्ना घोडेराव ह्या देखील त्यांचे विशेष प्रकारे या ठिकाणी मान सन्मान देऊन त्यांचा मान सन्मान या ठिकाणी ते करत आहेत. पुष्प, गुच्छ, वस्त्र या ठिकाणी देऊन, फेटा बांधून, शाल श्रीफळ देऊन, साडी देऊन या ठिकाणी ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. तसेच या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना मोठ्या प्रेमानं त्यांचा हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. त्यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावा हीच भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि जसं अमृत महोत्सवी कार्यक्रम पार पाडला त्याच पद्धतीनं शताब्दी या ठिकाणी त्यांनी पूर्ण करावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.